अभिमान सरंजामेनी सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे केलेलं त्या बाईचं स्केच बघा. या बाईले ओळखता? नाही. बघा, नीट बघा. कदाचित आठवल. कुठं बघितलं होतं का हिले? ऑफिसमध्ये, घरात, बाहेर बाळशास्त्री बरोबर? इन्स्पेक्टर, मी शंका व्यक्त केली साहेब. शक्य नाही आहे. अशक्य असं काहीच नसतं ना भाऊ. म्हणजे जरा स्पष्टच विचारतो. बाळशास्त्रीचे आणि ह्या बाईचे आपापसात काही जिव्हाळ्याचे संबंध वगैरे नव्हते? तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतं? कुठल्याही सभ्य माणसाची बोलायची ही पद्धत नाही. मला माफ करा साहेब, पण सभ्य माणसांचे खून होत नसतात. पण तरीही बाळच्या चारित्र्याविषयी मी काहीही ऐकून घेणार नाही. बोलताना 10 वेळा विचार करा इन्स्पेक्टर. मला पुन्हा एकदा माफ करा साहेब, पण हे प्रश्न मी विचारत नाहीये. मला माझी पोझिशन हे प्रश्न विचारायला भाग पाडतीये. बाईंच्या डोळ्याले पाणी, काहीतरी आठवलेलं दिसत. मला काहीही आठवलेलं नाहीये. आठवू शकतही नाही, कारण तसं काही नव्हतंच. तरी पण काहीतरी संबंध असेलच की. तुम्हाला ओढून ताणून संबंध लावायचाच आहे? इथं संबंध लावायचा आहे कोणाले हो? कसं असतं, संबंध असतात तेव्हा ते बिघडतात, आणि एखादा संबंध बिघडले की मग वैर सुरू होतं. आणि वैरच कारण असतं हो या अशा गुन्ह्यांमागचं. नाहीतर कुणी कुणाला उगाच छंद म्हणून मारत नाही ना शास्त्री साहेब. तुमच्या पोझिशनला कळत नसेल, पण तुम्हाला कळत नाही पोझिशनचा वापर कसा करायचा ते? तोंडाला आवर घाला प्लीज. आवरतो. माझंच कशाला, अख्ख्या जगाचं तोंड आवरतं. एकदा ही बाई मिळू देत. तिला शोधणं हे तुमचं काम आहे, आणि जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत पुन्हा याला इथे बोलवायचं नाही. कळलं? पूनम, चल, मला वाटतं यांचं चौकशीचं काम झालंय. येऊ आम्ही? या मॅडम, बाहेर हवालदाराकडे जाताना तुमचा मोबाईल नंबर देऊन जा. नाही काय, काही अर्जंट काम असलं तर रात्री बेरात्री घरी फोन करून बाकीच्यांना तकलीफ नको काय. चल पूनम.
आज पोलीस स्टेशनवरती 2 धक्कादायक बातम्या कळल्या. एक म्हणजे अभिमान जिवंत आहे. काय? कसा तो गेल्याची बातमी कोणी उठवली, का उठवली माहित नाही, पण तो जिवंत आहे, खरं आहे. आणि दुसरं म्हणजे बाळच्या मृत्यूला अभिमान नाही, एक बाई जबाबदार आहे. बाई? हे कोणी सांगितलं? अभिमानी. वा, आणि त्यांनी विश्वास ठेवला. आणखीन काय सांगितलं त्या वजलवारनी? नाही, काही सांगितलं काही नाही, पण अभिमानने जे वर्णन केलं त्याच्यावरून पोलिसांनी एक स्केच तयार केलं, ते दाखवलं. स्केच? कसलं स्केच? थापा मारत असेल तो फजलवार. कुसुमात्या, थांब ना जरा, त्यांना नीट आधी सगळं सांगू तर दे. हा बोला बाबा. धरून चालू आपण की हे सगळं खरं आहे. केली असेल त्यांनी कसून चौकशी. म्हणजे अभिमान तो लॉकअप मध्ये. तो जर राजरोजपणे असं बाहेर फिरत असता तर मलाही असं वाटलं असतं की हे सगळं जुळवून आणलंय. पण या सगळ्या चौकशीवर मला एक गोष्ट खटकली. तो वजलवार पूनमला फार वेडेवाकडे आणि बाळच्या चारित्र्यावरती संशय घेणारे प्रश्न विचारत होता. डोकं फिरलंय वाटतं त्या वजलवारचं. बाळला मारणाऱ्याला अटक होईल ही चांगली गोष्ट आहे, पण ही वेडीवाकडी चौकशी मला नाही आवडली. पूनमला किती वाईट वाटत असेल याचा विचार करतोय मी. तसं असेल तर आपण पूनम काकूंशी बोललं पाहिजे. हो, मी उद्याच पूनमला फोन करून इकडे बोलवून घेते. म्हणजे एकटी बसली तर उगीच नाही नाही ते विचार येतील तिच्या डोक्यात. मला वाटतं बाबा, पुढच्या वेळेला पोलीस स्टेशनला बोलवलं तर तुम्ही नका जाऊ. पूनम काकू बरोबर मी किंवा भाई जाऊ. त्या बाईला पूनम काकूंनी कधी पाहिलं नाही, कधीच नाही पाहिलं. मी एकदा स्वतःच जाऊन येतो पोलीस स्टेशनला. त्याशिवाय नक्की अंदाज येणार नाही कोण खरं बोलतंय. पण चौकशीसाठी सुद्धा बाळकाकाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेले मला चालणार नाही. सुकाळीच्या उठ उठ. लई कोण चरा चरा चालत होतं नाही का तुझं? पोलीस स्टेशन म्हणजे बापाची जहागीर वाटली का तुला? मी तुम्हाला सगळं सांगितलं. काय सांगितलं रे? पटलं नाही मला, पटलं नाही, पटलं नाही, समजलं का? माझ्यापेक्षा जास्त काही माहित नाही. सगळेजण हेच बोलतात, सगळेजण हेच बोलतात. न जाताना भाडा भाडा बोलतात लोक. आईला बतावतोच तुझं एन्काउंटरच करतो आता. बोला तुझ्या बापाले आता. साहेब, बोला साहेब. परमेश्वर, परमेश्वर, आत्ताच्या आत्ता निघा इकडे ये. काय झालंय साहेब? तुला
तुला फोन आला पोलीस स्टेशन मधून की तो वजलवार आपल्या अभिमानला फोडतोय? काय बोलताय साहेब? अरे मला एक स्वप्न पडलं ज्यात तो साहेब शांत व्हा. स्वप्न होतं ना ते. मला खात्री आहे त्या वजलवारचं पण हेच स्वप्न असणार. पण ते स्वप्न जरी असलं तरी त्यांनी माझी झोप उडवली आहे. आणि माझी झोप उडवणाऱ्याला मी कधीही झोपू देत नाही. तू आत्ताच्या आता निघाणीकडे ये. पण साहेब निघ. पुढच्या काही मिनिटातच आपण पोलीस स्टेशन मध्ये असू. वाट बघतोय. संबंध असतात तेव्हा ते बिघडतात, आणि एखादा संबंध बिघडले की मग वैर सुरू होतं. आणि वैरच कारण असतं या अशा गुन्ह्यांमागचं. नाहीतर कुणी कुणाला उगाच छंद म्हणून मारत नाही ना. नाहीतर कुणी कुणाला उगाच छंद म्हणून मारत नाही ना. नाहीतर कुणी कुणाला उगाच छंद म्हणून मारत नाही ना. सारखे सारखे ते शब्द आठवत आहेत. बाळासारख्या माणसाच्या चारित्र्यावर पोलिसांकडून असा संशय घेतला जावा, याचं फार वाईट वाटतंय मला. मुळात त्या बाईनी बाळाचा खून का केला असेल? नक्की काय झालं असेल? माझा पूर्ण विश्वास आहे की बाळ कधीच काही वेडवाकडं करणार नाही. आणि पोलिसांना कधी पटेल? हा, मोठी लोक आहेत. आज उतरायला येळ लागल. बडव बडव. पुढचं काय ते मी बघतो. मार. मोठ्या बापाचं पोर आहे, लय आवाज करत होत. आवाज बंद करतोय. अहो पण त्याला का मारलाय तुम्ही? ए मारे चल. तुम्ही बा अभिमान तुम्ही काय करताय ते? नाही, मला वाटलं की तुलाच मारतात म्हणून मी तुमच्या समोर धडधाकट उभा आहे बा. नाही ते मला कोणीही हात लावणार नाही. मला ते स्टॉप बिहेविंग लाईक अ चाइल्ड. आणि प्लीज जा इथून तुम्ही. झालं का समाधान? नाही, मला वाटलं की माझ्या मुलालाच तुम्ही खात्री पटली असेल तर निघायचं. मला इथे दुसरा तमाशा नकोय. जाऊ दे ना साहेब. बापाचं काळीच आहे. अहो, एकुलता एक पोरगा आहे हो. ए तू गपे. नशीब समजा अजून याले हात लावला नाही. तुझं नशीब समज की तुला तशी दुर्बुद्धी अजून झाली नाही. ज्या दिवशी तुला तशी दुर्बुद्धी होईल ना, माझा पोरगा काय कसाही सुटेल पण मी तुला सोडणार नाही. आणि तुझा कायदाही माझं काही वाकडं करू शकणार नाही. बा तुम्ही प्लीज जा इथून. अरे परमेश्वर काका घेऊन जाणार ना प्लीज. चला साहेब, निघूया आपण. चला.
हेच कळत नाहीये की बाळकाकाच्या केसमध्ये सुलेखाचं नाव कसं नाही. कारण अभिमानच्या वर्णनावरनं त्यांनी जे स्केच बनवलंय ते दुसऱ्याच बाईचे. मला ना हे स्केच वगैरे सगळं ढोंग वाटतंय, ढोंग. पुन्हा मान्य आहे हे सगळं ढोंग आहे, पण ते कशाला करतील ढोंग? म्हणजे मला हे म्हणायचंय की ती बाई सुलेखाच असेल तर हे लपवून यशवंतरावला किंवा अभिमानलाच तोट आहे ना. आणि मध्यंतरी ते सुद्धा सुलेखालाच शोधत होते की. मग मी तेच तर म्हणतेय, सुलेखाला पकडायचं सोडून पोलीस स्केचच्या मागे का धावतायत? कदाचित अभिमानची जबानी हे सुचवत असेल की सुलेखा तेव्हा तिथे नव्हती. हे शक्यच नाहीये, शक्यच नाहीये. विक्रांतने स्वतः मला सांगितलं होतं, त्याची 100% खात्री होती की सुलेखा त्यावेळी तिथे होती. दुर्दैव एवढंच आहे की हे सांगण्यासाठी विक्रांत इथे हजर नाहीये. प्रिया, शांत हो. आणि आपण म्हणतोय ना तिथे सुलेखा होती, पण आपल्याला हे माहित नाही की त्यासंबंधी पोलिसांकडे काय पुरावे आहेत नाही आहेत. मी तेच म्हणतेय ना, त्यांच्याकडे अख्खा अभिमान आहे. बाळ काकाच्या मृत्यूचा अभिमानपेक्षा जास्त बोलका आयविटनेस कोणीही नाहीये. पण तो खरं का बोलत नाहीये? कसली भीती असेल त्याला? भीती? त्याला कसली आली भीती? यशवंतराव सरंजामे सारखा बाप आहे त्याचा, त्याला कसली आली भीती? वेळ पडली ना तर यमाकडून वशिला लावून अभिमानला परत आणतील ते. समजा त्याचीही स्मृती तुझ्यासारखीच गेली असेल तर? म्हणजे त्या दिवसापुरती किंवा त्या प्रसंगापुरती. ऑफिसला गेली नाहीस तू? नाही गेले. पोलीस स्टेशनमध्ये काय झालं? तू आली नाहीस ना, मग आता चौकशी कशाला? मधुभाऊजी आले होते, बरं वाटलं मला. जवळचे आणि लांबचे यांच्यातला फरक समजायला लागलाय आता. खूप वाईट वाटलं. मी तुझ्यावर न येण्याचं काही कारण होतं. हो, ऐकायला आवडेल. जिजूंच्या डेथनंतर पोलीस माझ्या मागावर होते. मी काही केलेलं नसताना. असं तुला वाटत होतं,